नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग टीचर. काल आपण विज्ञानाचा उष्णता पाठ शिकलो आहोत, बरोबर आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग घ्यायचा आहे. तर आजच्या या ऑनलाईन राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी श्वेता सुनील जोगळेकर, शिवडी वडाळा इस्टेट मराठी शाळा सगळ्यांचं स्वागत करत आहे. आता आपण आपल्या लगेचच पाठाला सुरुवात करूया. आपला आजचा पाठ आहे विज्ञानाचा पाठ उष्णता. सामान्य विज्ञान इयत्ता 7वी, पाठाचं नाव आहे उष्णता. आता आपण काल काय काय बघितलं लक्षात आहे तुमच्या? काल काय काय शिकलो सांगा बरं. कोण सांगेल आपण काल काय काय शिकलो? आपल्याला आज शिकायचं आहे. मी विचारलं काल काय काय शिकलो आपण, लक्षात आहे कोणाच्या? उष्णतेचे संक्रमण शिकलो आपण, बरोबर आहे. उष्णतेचा वहन, बरोबर. अजून संक्रमणाचे प्रकार आपण शिकलो की नाही काल? संक्रमण म्हणजे काय? तर उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, बरोबर आहे. लक्षात आहे का विसरलात? आहे टीचर. आहे ना. तुम्ही वहीमध्ये थोडं थोडं लिहून घेतलं पाहिजे. जेव्हा मी इथे दाखवते, आपली स्लाइड असते याच्यावरती, तेव्हा पटकन तुम्ही लिहून घ्यायचं. थोडं थोडं महत्वाच्या गोष्टी असतात त्या. आपण उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार कोणते? पारंब्याची 2 उदाहरणे सांगा. ते अवरक्त कॅमेऱ्याचे 2 उपयोग हे शिकलो. बर, व्हेरी गुड, छान. आपण उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय हे शिकलो. उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार, वहन, अभिसरण आणि प्रारण म्हणजे काय ते शिकलो. त्याची आपण उदाहरणं बघितली. त्यानंतर आपण अवरक्त कॅमेरा म्हणजे काय याची माहिती करून घेतली आणि अवरक्त कॅमेऱ्याचे उपयोग काय आहेत हे आपण एवढ्या गोष्टी आपण काल माहित करून घेतल्या. आज आपल्याला आता पुढचा भाग शिकायचा आहे, ते म्हणजे उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक. आता सुवाहक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? वाहक म्हणजे काय सांगा बरं. वाहणे, बरोबर. वाहक म्हणजे वाहने नाही, वाहून नेणे, वाहून नेणारा. बघा, एसटी मध्ये आपण प्रवास करतो तर जो कंडक्टर असतो त्याला मराठीमध्ये वाहक म्हणतात. माहितीये का तुम्हाला? हो टीचर. वाहक, कंडक्टरला म्हणतात वाहक आणि ड्रायव्हरला म्हणतात चालक, बरोबर आहे की नाही? तर मग वाहक का म्हणतात त्याला? की तो वाहून नेतो. एसटी त्याच्यातले जी माणसं असतात ती एका गावाहून दुसऱ्या गावाला वाहून नेत असतो, म्हणून त्याला वाहक म्हणतात, बरोबर आहे की नाही? तर वाहक म्हणजे वाहून नेणे, या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणे, त्याला म्हणतात वाहक. मग आता सुवाहक म्हणजे काय? तर चांगल्या प्रकारे वाहून नेणे. आणि दुर्वाहक हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे वाहून न नेणे. लक्षात आल्या दोन्ही गोष्टी तुमच्या? दोन्ही शब्दांचे अर्थ समजले तुम्हाला? बघूया आता आपण. आता उष्णतेच्या बाबतीत हे काय आहे, सुवाहक काय, दुर्वाहक काय, हे आपण आता पाहूया. बघा, आता प्रयोग तुम्ही सगळ्यांनी घरी करून बघायचा आहे. की एक भांड घ्यायचं आहे, पेला किंवा घरातलं छोटं भांड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी करून ओतायचं आहे त्या भांड्यामध्ये. खूप उकळलेलं नाही, थोडस गरम पाणी ओतायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये बघा इथे काय काय दिसतंय तुम्हाला? पेन्सिल, पट्टी, त्याच्यानंतर धातूची पट्टी,
कर्कटक, लाकडाची पेन्सिल, धातूची पट्टी, कर्कटक, त्याच्यानंतर या तारा आहेत, या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. कशामध्ये? भांड्यामधल्या गरम पाण्यामध्ये या वस्तू थोडा वेळ ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या वस्तू आपण मोजून त्या वस्तूला हात लावून बघायचा आहे. थोड्या वेळाने आपण त्या वस्तूला हात लावल्यानंतर काय होतं त्यात आपण निरीक्षण, त्याची आपण नोंद करायची आहे. इथे बघा, इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की ते थर्मामीटर सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचा पारा कुठपर्यंत आलेला आहे? 60 अंश. म्हणजे पाण्याचं तापमान किती आहे? 60 अंश. खूप उकळायचं नाही पाणी, थोडं करायचं आहे. त्याच्यावर या वस्तू सगळ्या थोडा वेळ ठेवायच्या आहेत आणि नंतर निरीक्षण करायचं आहे. आणि अशा प्रकारचा तक्ता एक तयार करायचा आहे. हा तुम्हाला होमवर्क दिलेला आहे मी. कळतंय तुम्हाला? ऍक्टिव्हिटी आहे तुमची की हा प्रयोग तुम्ही घरी करून बघायचा. या पद्धतीने तक्ता तयार करायचा आणि वहीमध्ये त्याची सगळी नोंद करायची आणि त्याचे फोटो आपल्या ग्रुप वरती शेअर करायचे. ओके, समजलं तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती? हो टीचर. हा, मग आता त्याच्यानंतर काय करायचं तर हात लावून बघायचं. वस्तू काय आहे? चमचा. चमचा धातूचा असतो, प्लॅस्टिकचा पण असतो. मग धातूचा चमचा तुमच्या हाताला कसा लागतो? टोकाला हात लावल्यानंतर. प्लॅस्टिकचा चमचा हात लावल्यावर टोकाला कसा लागतो? इथे बघा काय आहे पुढच्या ह्याच्यामध्ये, टोकाला आलेली उष्णता. गरम, गरम, कोमट का वातावरणा इतकी थंड. या 4 पैकी तिथे एक निरीक्षण तुम्ही नोंदवायचं आहे. चमचा कसा लागेल तुमच्या हाताला? गरम लागेल, खूप गरम लागेल का कोमट लागेल ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. तांब्याची पट्टी कशी लागेल, प्लॅस्टिकची पट्टी कशी लागेल हाताला वरती, आणि पेन्सिल कशी लागेल लाकडाची, ही निरीक्षण तुम्ही या तक्त्यामध्ये नोंदवायची आहेत. हा प्रयोग सगळ्यांनी घरी करायचा आहे आणि निरीक्षणाच्या नोंदीचे फोटो पाठवायचे आहेत. ओके, मी आता त्याच्यामुळे मी आता सांगत नाही तुम्हाला, तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. पुढे बघूया आपण. आता सुवाहक कशाला म्हणतात? ज्या पदार्थामधून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे वाहून नेली जाते अशा पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. आपण काल बघितलं की वहन या प्रकारामध्ये आपण बघितलं की तो बासुंदी ढवळणारा, दूध ढवळणारा जो माणूस होता त्याने त्या झाऱ्याच्या टोकाला कपडा बांधला होता. का? तर ती उष्णता खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत पोचते म्हणून. मग आता ती कशाने पोचते? त्यालाच म्हणतात उष्णतेचे सुवाहक. तो झारा जो होता किंवा तो डाव जो होता तो धातूचा होता. पळी जी होती ती धातूची होती. मग त्या पदार्थामधून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहजपणे वाहून नेली जाते. आणि मग असे जे पदार्थ असतात त्यांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. का? पुढचा आहे उष्णतेचे दुर्वाहक. तर ज्या पदार्थांमधून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे वाहून नेली जात नाही अशा पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. उष्णता आपण द्यायला सुरुवात केल्यानंतर ती एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. मग असे जे पदार्थ आहेत त्यांना म्हणतात उष्णतेचे दुर्वाहक. म्हणजे उष्णता या पदार्थांमधून वाहून नेली जात नाही. बघा आता उष्णतेचे सुवाहक याची उदाहरणं बघा. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, पितळ, लोखंड, शिसे, पारा हे सगळे आहेत सुवाहक पदार्थांची उदाहरणं. म्हणजे हे सगळे काय आहेत? धातू आहेत. म्हणजेच धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. धातूंमधून उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे वाहून नेली जाते. बघा आता हा कप आहे, स्टीलचा कप आहे, चहाचा कप आहे. तर त्याच्यामध्ये गरम चहा ओतल्यानंतर तो कप आपल्याला बाहेरून सुद्धा कसा लागतो? गरम लागतो. लागतो की नाही? लागतो ना. बाहेरनं आपण जर कपाला हात पकडला तर गरम लागतो. म्हणून आपण काय करतो? त्या कपाचा कान आहे तो धरतो, तो सुद्धा गरम होतो, पण तो थोडासा कमी गरम होतो. कारण कसा आहे? तो प्रत्यक्ष चहापासून लांब आहे, हो की नाही?
त्याच्यामुळे तो कमी गरम होतो. तर धातूचा हा कप असल्यामुळे चहातली जी उष्णता आहे ती धातूमध्ये वाहून नेली जाते. आता उष्णतेचे दुर्वाहक कोणते कोणते आहेत ते बघूया. काच, ऍस्बेस्टॉस, लाकूड, पाणी, हवा, कापूस आणि बुचाचे लाकूड हे आहेत उष्णतेचे दुर्वाहक. म्हणजे याच्यातून उष्णता वाहून नेली जात नाही. लक्षात येते तुमच्या? हो. लाकूड जर आपण गरम पाण्यामध्ये ठेवलं तर थोड्या वेळाने वरच्या टोकाला हात लावल्यावर आपल्या हाताला गरम लागणार नाही, कारण लाकडामधून उष्णता वाहून नेली जात नाही. म्हणून त्याला म्हणायचं उष्णतेचे दुर्वाहक. बघा आता, काचेच्या कपामध्ये जर चहा ओतला गरम तर तो आपण बाहेरून पकडू शकतो. थोडस गरम होते काच सुद्धा, नाही असं नाही, पण स्टीलच्या कपा इतकी गरम होत नाही. म्हणून आपण तो पेला, काचेचा पेला आहे तो आपण धरू शकतो हातामध्ये. त्यानंतर लाकूड, प्लॅस्टिक हे आहेत उष्णतेच्या दुर्वाहकतेची उदाहरणे. उष्णतेचे दुर्वाहक बघा आता, हे स्थायू, द्रव आणि वायू याच्यामधून उष्णता कशी काय वाहून नेली जाते, उष्णतेचे संक्रमणाचा काय हे आहे, उष्णता कशी वाहून नेली जाते ते आपण पाहूया. स्थायू मधून, द्रवामधून आणि वायूमधून. उष्णतेमुळे होणारे स्थायू पदार्थाचे आकुंचन आणि प्रसरण. उष्णतेचे काय परिणाम होतात स्थायू पदार्थांवर? तर बघा, उष्णतेमुळे स्थायूंचे प्रसरण होते आणि उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. प्रसरण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? माहितीये का प्रसरण म्हणजे काय? बघा, या सायंटिफिक जे शब्द असतात, सायंटिफिक वर्ड्स असतात, त्यांचे अर्थ तुम्ही नीट लक्षात घेतले पाहिजेत. प्रसरण म्हणजे काय? तर वाढ होणे, आकारामध्ये वाढ होणे, याला म्हणतात प्रसरण. तर उष्णतेमुळे स्थायू पदार्थ जे असतात त्यांच्या आकारामध्ये वाढ होते. म्हणजे धातू जे असतात, धातूला उष्णता दिल्यावर त्याचा आकार थोडासा वाढतो आणि उष्णता काढून घेतल्यास ते परत मूळ स्थितीत येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्यात टीचर आवाज नहीं येता है. काय बघत आहोत? स्थायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन. स्थायू पदार्थ त्यांचं प्रसरण कसं होतं आणि आकुंचन कसे पावतात ते आपण पाहूया. बघा आता, हे काय आहेत? रेल्वेचे रूळ दिसत आहेत ना तुम्हाला? हो टीचर. रेल्वेचे रूळ कशाचे असतात? कोणत्या धातूपासून, कोणत्या धातूपासून बनलेले असतात? लोखंड. लोखंड. लोखंड हा धातू आहे, तो उष्णतेमुळे प्रसरण पावतो. जेव्हा बघा खूप उन्हाळा असतो तेव्हा हे लोखंडाचे रूळ असतात, त्यांची लांबी किंचित वाढते. मग लांबी वाढल्यानंतर इथे बघा, या रुळामध्ये मुद्दाम फट ठेवलेली असते. तर त्याची जर लांबी वाढली आणि फट जर ठेवलेली नसेल तर ते काय होणार? वाकडे होणार. बरोबर आहे की नाही? हो. मध्ये जर फट नसेल आणि ते लोखंड जर प्रसरण पावलं तर ते वाकडं होणार, कारण त्याला वाढायला जागाच नाही ठेवली आपण. म्हणून, आणि वाकडे झाल्यानंतर काय होणार? रेल्वेचा अपघात होऊ शकतो. मग हे टाळण्यासाठी रेल्वेच्या रुळामध्ये थोडीशी फट ठेवलेली असते. बघा, कारण काय? रेल्वेचा रूळ जर प्रसरण पावला तर त्याला वाढीसाठी तिथे जागा असायला हवी, रूळ वाकडे व्हायला नको, म्हणून तिथे काय ठेवलेली असते? फट ठेवलेली असते.
आणि उष्णता कमी झाली की ते रूळ परत मूळ स्थितीमध्ये येतात. पण थोडीशी फट असेल तरी रेल्वे चालायला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर फट ठेवली नाही तर उष्णतेमुळे ते जर रूळ प्रसरण पाहून वाकडे झाले तर अपघात होऊ शकतो. म्हणून यासाठी रेल्वेच्या रुळांमध्ये थोडीशी फट ठेवलेली असते. आलं लक्षात तुमच्या? बघा, उष्णतेने प्रसरण होत असताना ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात किंबहुना एकमेकांना जोडले जातात. आणि मग अपघात होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये फट ठेवलेली असते. इथे बघा, तुम्हाला दिसत आहेत ना रेल्वेच्या रुळांमध्ये किती फटी ठेवलेल्या आहेत बघा, दिसत आहेत? मग त्याच्यामुळे फट ठेवल्यामुळे काय, फट ठेवल्यामुळे काय होतं, अपघाताचं प्रमाण कमी होतं. अपघात होत नाही. फट ठेवली नाही तर अपघात होऊ शकतात. रेल्वे रुळामध्ये जर फट ठेवली नाही तर उष्णतेने ते रूळ वाकडे होतात आणि मग त्याच्यामुळे अपघात होऊ शकतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर रेल्वेच्या रुळांमध्ये फट ठेवली असता काय होतं, रेल्वेच्या अपघाताचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर ह्या वीजवाहक तारा असतात बघा, त्या सुद्धा उष्णतेने प्रसरण पावतात. म्हणजे त्या सरळ असतील तर प्रसरण पाहून त्या तारांची काय होते, लांबी वाढते आणि त्यांची वेटोळी तयार होतात. तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारा असतात, बरोबर आहे की नाही, पोलवरती. तर त्या तारा सुद्धा उष्णतेमुळे प्रसरण पावतात आणि त्यांची तारांची वेटोळी तयार होतात. आता हा एक प्रयोग बघा, ही जी आहे हातामध्ये आहे ती धातूची पट्टी आहे. त्या धातूच्या पट्टीला उष्णता दिल्यावर बघा कशी वाकते आहे, ती झाली ना वाकडी. उष्णता मिळाल्यावर ती वाकडी झाली, प्रसरण पावली ती आणि त्यामुळे ती काय झाली, वाकडी झाली. मग रेल्वेच्या रुळांचं सुद्धा असंच होतं, प्रसरण पावल्यामुळे जर फट ठेवली नाही तर ते कसे होतात, वाकडे होतात. तिचे आपण ट्रेनच्या बाहेरून बघितलं तर आपल्याला वाटते की ती पट्टी फिरत आहे इकडे आडवी. हे बघा, अजून एक स्थायू पदार्थांचं प्रसरण आणि आकुंचन. आता ही जी पट्टी आहे, ओके नाही, बारीक अशी चपटे अशी तार आहे, चपटी तार, आणि त्याला उष्णता दिल्यानंतर त्याचा आकार बदलतोय आणि उष्णता काढून घेतल्यावर परत ती मूळ स्थितीला आलेली आहे. नीट लक्ष देऊन बघा. बघा उष्णता दिल्यावर काय होतं बघा, दिसतंय? आणि उष्णता काढल्यावरती परत मूळ स्थितीला आली म्हणजे आकुंचन पावले. मूळ स्थितीला येणे म्हणजे आकुंचन पावणे. आकुंचन म्हणजे लहान होणे, परत बारीक झाली बघा ती. है ना? तर असं उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की ते मूळ स्थितीला येतात, म्हणजेच आकुंचन पावतात. बघा, आता हा एक प्रयोग आहे, आपल्याला शाळेमध्ये हा प्रयोग करता येतो, की हा एक धातूचा गोळा आहे. उष्णता देण्यापूर्वी हा गोळा त्या कड्यामधून खाली सहजपणे जात होता. मग त्या धातूच्या कड्याला उष्णता दिली आणि उष्णता दिल्यानंतर हाच धातूचा गोळा, हेच कड आहे, त्या कड्यामधून आतमध्ये जात नाही. कारण उष्णता दिल्यानंतर काय झाला, तो प्रसरण पावला. धातूचा असल्यामुळे तो प्रसरण पावला, त्याच्यामुळे तो त्या कड्यातून आत जात नाही. मग तो कधी आत जाईल, तो थंड झाला की परत आकुंचन पावेल आणि मग त्या कड्यातून खाली जाईल. आता आपण बघणार आहोत उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण आणि आकुंचन. स्थायू पदार्थांचं काय असतं, कसं आकुंचन प्रसरण होतं ते आपण बघितलं. आता द्रवाचं आपण बघूया. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व त्याचे आकारमान वाढते. यालाच द्रवाचे प्रसरण होणे असे म्हणतात. आणि तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. आता कालच आपण बघितलं
दूध आपण तापत ठेवलं गॅसवर की थोड्या वेळाने काय होतं ते वरती येतं की नाही? हो टीचर. मग काय होतं, उष्णता दिली की त्याच्यातले जे कण असतात त्याच्यामधलं अंतर वाढतं आणि म्हणून ते वरती येत. आणि मग आपण उष्णता देण्याचं थांबवलं की ते परत त्याच्या मूळ स्थितीला जातं, म्हणजेच त्याचं काय होतं, आकुंचन होतं. टीचर बघा आपण जर गॅस फास्ट बोला. केला तर ते लवकर वर येते, म्हणजे त्याला जास्त उष्णता भेटते. हो, आणि बरोबर. जेव्हा कमी करतो तेव्हा त्याला कमी उष्णता मिळते. अगदी बरोबर, एकदम बरोबर. जास्त उष्णता दिली की ते पटकन प्रसरण पावतं आणि कमी उष्णता दिली की प्रसरण पावतं पण हळूहळू पावतं. हळूहळू प्रसरण पावतं, हळूहळू वर येतं ते. बघा, द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते आणि त्याचे आकारमान वाढते. आता इथे पण एक प्रयोग आहे करायचा की काचेच्या शंकू पात्रामध्ये पाणी घेतलं आहे आणि काचेची पोकळ नळी ठेवली आणि इकडे तापमापी लावलेली आहे आणि उष्णता दिल्यानंतर काय झालेलं आहे, द्रवाचं आकारमान पण आणलेलं आहे. आणि तापमापीच्या साह्याने आपल्याला समजतं की आपण किती उष्णता दिलेली आहे. तर हे जे द्रव आहे तो पहिल्यांदा या लेवलला असेल तर उष्णता दिल्यानंतर त्याचं आकारमान वाढून ते इथपर्यंत आलेलं आहे. बघा, आता या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला की परत पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती उकळायला किंवा तापवायला. तर पाण्याची लेवल बघा इथपर्यंत आहे, बरोबर आहे. टेम्परेचर एवढं आहे. आता टेम्परेचर वाढल्यानंतर, तापमान वाढल्यानंतर पाण्याची लेवल सुद्धा वाढलेली आहे. लक्षात येतंय तुमच्या? म्हणजे त्याच्या कणांमधलं अंतर वाढवून ते वरती आलेलं आहे पाणी, त्याचा आकारमानामध्ये वाढ झालेली आहे. समजलं या चित्रावरून तुम्हाला? हो टीचर. आता इथे बघा, या चित्रामध्ये बघा, पहिल्या चित्रामध्ये तापमान आहे 70 अंश आणि पाण्याची लेवल बघा. दुसऱ्या चित्रामध्ये तापमान आहे 140 अंश, खाली उष्णता दिलेली आहे, 140 अंशावर तापमान गेलेलं आहे आणि पाण्याची लेवल वाढलेली आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये 180 अंश तापमान झाल्यानंतर पाण्याची लेवल आणखीन वाढून ते बरणीमधून तो द्रव जो आहे तो बाहेर येत आहे. कळतंय? म्हणजे अशा प्रकारे उष्णतेमुळे द्रवांचं प्रसरण होतं. समजतंय ना? हो टीचर. पुढे बघूया आपण. आता तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल का वापरतात? तापमापीमध्ये पारा वापरतात, माहितीये ना तुम्हाला? पारा हा धातू आहे पण तो द्रव स्थितीमध्ये असतो. पारा हा एकमेव धातू आहे जो द्रव स्थितीमध्ये आपल्याला आढळतो. कशामुळे? पारा चमकदार असल्यामुळे तो आपल्याला चटकन दिसतो. पाऱ्याचा उत्कलनांक आहे 375 अंश सेल्सिअस. 375 अंश सेल्सिअसला पारा उकळतो आणि गोठणांक आहे -39 अंश सेल्सिअस. म्हणजे एवढी रेंज आहे त्याची, एवढ्या रेंज मधलं तापमान मोजता येतं, त्याच्यामुळे तापमापीमध्ये पारा वापरतात. पण 39 अंशापेक्षा कमी तापमान जर असलेलं आपल्याला मोजायचं असेल तर त्याच्यासाठी पारा भरलेली तापमापी वापरता येत नाही. म्हणून मग त्या ठिकाणी काय वापरतात? अल्कोहोल वापरतात. त्याचा गोठणांक आहे -115 अंश सेल्सिअस. आता आपण बघणार आहोत वायूंचं प्रसरण आणि आकुंचन. उष्णता दिल्यामुळे वायूचे आकारमान वाढते, याला वायूचे प्रसरण म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते आणि वायू तिन्ही याच्यामध्ये काय होतं, उष्णता दिली की प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की आकुंचन होते. आता हा एक प्रयोग आहे. काचेची एक बरणी घेतलेली आहे किंवा कुठची धातूची बरणी घ्या रिकामी
आणि त्याच्यावरती एक फुगा बसवला आहे आणि ती बरणी गरम पाण्यामध्ये ठेवून त्या बरणीच्या आतली जी हवा आहे ती कुठे गेलेली आहे? फुग्यामध्ये गेलेली आहे. हवा काय झाली? गरम उष्णता दिल्यानंतर आतली हवा आहे ती प्रसरण पावली, आतल्या हवेचं आकारमान वाढलं आणि वरती तोंडावरती फुगा असल्यामुळे ती हवा कुठे शिरली? फुग्यामध्ये शिरली आणि फुगा फुगतो आहे. हा प्रयोग सुद्धा तुम्ही घरी करून बघायला हरकत नाही, पण सांभाळून करायचा आहे. तर ती जी बरणी मधली हवा आहे ती प्रसरण पावल्यामुळे, उष्णतेमुळे प्रसरण पावली आणि फुग्यामध्ये शिरल्यावरती तो फुगा फुगतो. आणि मग आपण जर ती बरणी काढून बाहेर ठेवली, थंड होऊ दिली की फुगा परत त्याच्या मूळ स्थितीमध्ये येतो. मी हा प्रयोग केलेला आहे, याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, पण तो मला याच्यावरती दाखवता येत नाहीये. मी तुम्हाला ग्रुप वरती टाकीन तो व्हिडिओ. ओके, ग्रुप वरती टाकीन मी. हो टीचर. हो टीचर. टीचर आपण बॉटलीवर फुगा देऊन खूप प्रकारे फुगवू शकतो. आपल्याला वायूचं प्रसरण कसं होतं हे बघायचं आहे, म्हणून आपण नुसता फुगा बाटलीवरती लावायचा किंवा धातूच्या बाटलीवरती किंवा काचेच्या बाटलीवर लावायचा आणि ती रिकामी बाटली असते ती गरम पाण्यामध्ये ठेवायची आणि मग गरम पाण्यामुळे काय होतं? बाटली मधली हवा प्रसरण पावते, वरती येते आणि ती फुग्यामध्ये शिरते आणि त्याच्यामुळे फुगा फुगतो. आणि मग ती आपण बाटली काढून ठेवली म्हणजेच त्याची उष्णता आपण काढून घेतली की ती थंड होते आणि थंड झाल्यानंतर परत हवा आकुंचन होते आणि फुगा काय येतो? मूळ स्थितीमध्ये येतो. आता आपण पुढे बघणार आहोत थर्मास फ्लास्क. तुम्हाला माहितीये थर्मास? माहितीये ना, की ज्याच्यामध्ये गरम पदार्थ जो असतो तो खूप वेळ गरम राहतो आणि थंड पदार्थ खूप वेळ थंड राहतो. त्याला म्हणतात थर्मास फ्लास्क किंवा ड्युआर फ्लास्क असं सुद्धा त्याला म्हणतात. तर का म्हणतात त्याला ड्युआर फ्लास्क? बघूया. हे इथे आहे ते सर जेम्स ड्युआर. हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला आणि म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात. त्यांचंच नाव आहे ड्युआर, तेच त्या फ्लास्कला दिलेलं आहे की त्याला ड्युआर फ्लास्क असं म्हणतात. तर या फ्लास्क मध्ये पदार्थ थंड अथवा गरम राहतो आणि आजही आपण थर्मास फ्लास्क वापरतो की नाही? चहा गरम ठेवण्यासाठी, प्रवासाला जाण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये कोणाला काही चहा वगैरे घेऊन जायचा असेल तर आपण थर्मास मधून घेऊन जातो. शेतामध्ये पण घेऊन जाताना यूज करतात. कारण काय? तर त्याच्यामध्ये गरम पदार्थ असतो, तो बराच वेळ गरम राहतो आणि थंड पदार्थ बराच वेळ थंड राहतो. तर त्याची रचना कशी असते आपण बघूया. हा जो थर्मास फ्लास्क आहे त्याच्यामध्ये 2 बरण्या असतात. ती बाहेरची बरणी जी असते ती प्लॅस्टिकची किंवा धातूची असते आणि आतमध्ये आहे या काचेच्या सीलबंद नळ्या असतात. आतमध्ये एक बरणी असते आणि या काचेच्या नळ्या सीलबंद केलेल्या असतात आणि या आतल्या बरणीच्या पृष्ठभागाला चांदीचा मुलामा दिलेला असतो. ही मध्ये जी आहे ही निर्वात पोकळी असते. या 2 नळ्यांमधली पोकळीची हवा जी आहे ती काढून घेतलेली असते. 2 नळ्यांमधली हवा काढून घेतलेली असते. ही बाहेरची आहे संरक्षक बरणी धातूची किंवा प्लॅस्टिकची असते आणि हे सगळं व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून, हलू नये म्हणून स्पंज किंवा रबराचे तुकडे याच्यामध्ये टाकलेले असतात. अशा प्रकारे या थर्मास फ्लास्कची रचना असते. बघा, दिसतंय तुम्हाला 2 बरण्या दिसताय की बाहेरची एक आणि आतली एक. या आतल्या बरणीला चांदीचा मुलामा दिलेला असतो, त्याच्यामुळे त्याचा पृष्ठभाग चकचकीत असतो. आता त्याचं कार्य कसं चालतं ते आपण बघणार आहोत. चहा, कॉफी किंवा दूध यासारखे पदार्थ दीर्घ काळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी वापरला जाणारा थर्मास तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल. तर त्याची रचना आणि त्याचं कार्य आपण पाहूया. हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग
चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. दोन्ही नळ्यांच्या मधली हवा जी असते ती काढून निर्वात पोकळी तयार केलेली असते. नळ्यांच्या बाहेरची जी बरणी असते ती धातू किंवा प्लास्टिकची असते. ही बरणी आणि आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. तर कार्य कसं चालतं त्याचं, जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्क मध्ये ठेवला जातो, जेव्हा आपण गरम चहा किंवा गरम दूध त्या फ्लास्क मध्ये ठेवतो, तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते. बघा, आपण काल शिकलो उष्णतेचं संक्रमण आपण शिकलो, पण ही आतील नळी जी चकचकीत असते, आतील बरणीचा पृष्ठभाग चकचकीत असल्यामुळे त्या उष्णतेचं काय होतं, परत परावर्तन होतं. म्हणजे ती पुन्हा आतच परावर्तित होते, तिचं प्रारण होत नाही. म्हणजे उष्णता जी आहे ती आतल्या आत राहते आणि मध्ये त्याच्या निर्वात पोकळी असल्यामुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही, कारण मध्ये माध्यमच नसतं. आपण काल शिकलो की वहनासाठी माध्यमाची आवश्यकता असते, पण मग माध्यम नसल्यामुळे उष्णता बाहेर जाऊ शकत नाही आणि अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि म्हणून काय होतं, उष्णतेचं संक्रमण होत नाही आणि ती उष्णता आतल्या आतच दीर्घकाळ म्हणजे बराच वेळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्प वहनामुळे बाहेर येतच असते. आपण जेव्हा वरचं झाकण वगैरे उघडतो तेव्हा ती झाकणातून उष्णता बाहेर जाते किंवा काचेमधून सुद्धा अल्प प्रमाणात का होईना पण वहन होत असतं. त्याच्यामुळे काय होतं, 2-3 तासानंतर आतील पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही, थोडासा त्याची उष्णता थोडी कमी होते. म्हणजे जेव्हा आपण भरलेला असतो गरम गरम चहा वगैरे, तो 2-3 तास चांगला राहतो, पण 2-3 तासानंतर मात्र तो थोडासा थंड होतो. तर असं असतं थर्मास फ्लास्कचं कार्य. बघा, असा बाटलीच्या आकाराचा थर्मास असतो. बघितलेले आहेत ना असे तुम्ही थर्मास? त्याचं कार्य समजलं तुम्हाला, कसं चालतं ते? बघा, आता आपण जेव्हा बाजारामध्ये पण विकण्यात येते. बरोबर. बघा, इथून आपण जेव्हा झाकण उघडतो तेव्हा तिथून थोडीशी उष्णता बाहेर पडू शकते, पण त्यामुळे काय होतं की 2-3 तासानंतर मात्र आतला पदार्थ जो असतो तो तेवढा गरम राहत नाही. टीचर, अशीच एक तांब्याची बॉटल सुद्धा बाजारात मिळते. ती तर साधी असते बाळा, ती तांब्याची असते ना, ती साधी असते. तो थर्मास नसतो, ती नुसती बॉटल असते. आता हे बघा, हे असे डबे पण असतात बघा घरामध्ये. आपण पोळ्या वगैरे ठेवतो, भाकरी चपाती वगैरे ठेवतो, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा बघा आतमध्ये चकचकीत धातूचं भांड असतं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं पण कार्य असंच असतं थर्मास फ्लास्क सारखं, त्याला म्हणतात थर्मोवेअर. तर याच्यामध्ये सुद्धा आपण पोळ्या भाकरी वगैरे ठेवल्या तर त्या बराच वेळ गरम राहतात. आता उपयोग काय काय होतात थर्मास फ्लास्कचे? बघा, हॉस्पिटलमध्ये उपयोग होतो नेण्यासाठी. आपल्याला आपले कोणी नातेवाईक असतील हॉस्पिटलमध्ये तर त्यांना चहा कॉफी काही न्यायचं असेल तर ते आपण थर्मास मधून नेलं तर त्यांना गरम गरम मिळू शकतं. प्रवासामध्ये जाताना आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर सरबतासारखं जर पेय असेल तर आपल्याला ते थंड ठेवायचं आहे बराच वेळ, तर ते पण बराच वेळ थंड राहू शकतं. आता इथे आपला उष्णता हा पाठ संपलेला आहे. आपण आता स्वाध्यायाकडे वळतो आहोत. तुम्ही आता नीट वाचून घ्यायचं आहे. छोटासा स्वाध्याय मी दिलेला आहे, तुम्ही नंतर धडा नीट पूर्ण सगळा धडा वाचायचा आहे आणि धड्याखाली जो स्वाध्याय दिलेला आहे एक्सरसाइज, तो तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे, सोडवायचा आहे. आता आपण इथे हा छोटासा स्वाध्याय सोडवणार आहोत. बघा, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसामध्ये काय काय शब्द आहेत? प्रसरण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहक, सुवाहक, काळा आणि परावर्तन. बघा, आता पहिला प्रश्न मी विचारते, सर्वाधिक उष्णता कोणत्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते?
टीचर पांढरा पांढऱ्या रंगाचा. शोषली जाते, मी विचारते, शोषली जाते, मी परावर्तन नाही म्हटलेलं आहे. कोणत्या रंगात शोषली जाते? निळा. निळा. निळ्या रंगामध्ये शोषली जाते. आपण उन्हातून फिरताना पांढरी टोपी किंवा पांढरा स्कार्फ का वापरतो? काळा टीचर. काळा. काळा. सर्वाधिक उष्णता कोणत्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते? आपले केस कसे असतात? काळे. काळ्या रंगापासून. मग कुठून शोषली जाते उष्णता? कोणत्या रंगातून? काळ्या. बरोबर. आणि तुम्ही पांढऱ्या सांगितलं, पण पांढऱ्या रंगामधून उष्णतेचं परावर्तन होतं. पांढऱ्या रंगामध्ये उष्णता शोषली जात नाही, लक्षात घ्या, गोंधळ करू नका. पुढचा प्रश्न आहे, उष्णतेच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. काल आपण बघितलं, वहनासाठी, अभिसरणासाठी का प्रारणासाठी माध्यमाची गरज नसते. डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट, तिथे डायरेक्ट संपर्क करावा लागत नाही. कशामध्ये? सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत कशाद्वारे येते सांगा? काल आपण शिकलोय. नाही लक्षात कोणाच्याच? बघा कशासाठी. बरोबर, व्हेरी गुड. नाव काय बाळा तुझं? मयुरी. शाबास, व्हेरी गुड. मयुरीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मयुरीने छान लक्षात ठेवलेलं आहे की उष्णतेच्या प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. काल आपण बघितलं की वहन आणि अभिसरण होण्यासाठी माध्यम लागतं, पण प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. आता उष्णतेचे वहन कोणत्या पदार्थांमधून होते? कोणत्या पदार्थांमधून होते? पदार्थांमधून वाहून नेली जाते की नाही उष्णता? उष्णता सुवाहक पदार्थांमधून वाहून नेली जाते, म्हणजेच उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते. पुढचा आहे, थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता कोणत्या क्रियेने कमी करतो? थर्मास मधून उष्णता बाहेर जात नाही. कशामुळे जात नाही? तो चकचकीत पृष्ठभाग असतो, त्याच्यावरून काय होतं उष्णतेचं? नाही तुमच्या लक्षात आलं? उष्णता आतल्या आतच राहते. चकचकीत पृष्ठभागावरून उष्णतेचं परावर्तन होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजेच थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो. काय इथे आहे गाळलेली जागा येणार? परावर्तन. बरोबर. शेवटचा प्रश्न आहे, धातू अन्न शिजवण्याची भांडी कोणत्या गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात? धातू हे काय आहेत? उष्णतेचे सुवाहक आहेत की दुर्वाहक? मग त्याच्यामुळे स्वयंपाकाची भांडी, अन्न शिजवण्याची भांडी धातूची बनवलेली असतात, कारण धातूमधून उष्णता वाहून नेली जाते, बरोबर आहे की नाही? मग याचं उत्तर सुद्धा आहे, अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात. शेवटचा प्रश्न आहे, सूर्यापासून पृथ्वीला टिंबटिंबमुळे उष्णता मिळते. मयुरी सांग उत्तर. मयुरीला कळलेलं आहे, सांग बरं. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता अभिसरण. मगाशी बरोबर सांगितलं होतंस तू उत्तर. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. मग पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये किती अंतर आहे? भरपूर अंतर आहे की नाही? हो टीचर. मग पुढचा आहे, जरा नीट विचार करा बरं, गोंधळ करू नका. अभिसरण, वहन, प्रारण याच्यामध्ये शेकोटीचं उदाहरण आपण कशासाठी बघितलं होतं काल? वहन.
परत तुम्ही गोंधळ करताय. वहन म्हणजे वाहून नेणे. शेकोटीमध्ये आपण हात घालतो का? नाही. मग सांगा आता उत्तर. सूर्यापासून पृथ्वीला, मीच सांगते आता उत्तर. प्रारणामुळे उष्णता मिळते. हे आपण शिकलोय की नाही? हो. ठीक आहे. मग नीट वाचत जा, जरा लक्ष देत जा सांगण्याकडे, लक्षात ठेवायचं. शिकवून झाल्यानंतर धडा 3-4 वेळा वाचायचा, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहतं. ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही चांगली उत्तरं दिलीत. धन्यवाद त्याच्याबद्दल तुम्हाला. आणि हा धडा चांगला 3-4 वेळा वाचायचा आहे. आणि एक्झरसाइज जो आहे, धड्याच्या खाली स्वाध्याय आहे, तो वहीत सोडवायचा आहे. हा बोला. सेकंडचा आन्सर काय आहे? कशाचं? सेकंड. हा. उष्णतेच्या प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. प्रारणासाठी मयुरीने सांगितलं ना उत्तर बरोबर. तर बघा, धडा वाचायचा आहे 3-4 वेळा. त्याच्या खालचा स्वाध्याय वहीत लिहायचा आहे. त्यानंतर मी जो तुम्हाला प्रयोग सांगितलेला आहे तो करून त्याचं निरीक्षण नोंदवायचं आहे, चार्ट तयार करून. तर इथे आपला पाठ संपलेला आहे. धन्यवाद.